लेकरा, आपल्या आईला ओळखलं नाही? नाटककार नाटककार ओळख दाखवायची नाही पोलीस. हरी हरी. मातोश्री, तुमचा मुलगा तुमच्यापासून दुरावलाय हे मी जाणतो. तो प्राण संकटात सापडलेला आहे, पण श्रद्धा ठेवा, तुमचा मुलगा तुम्हाला भेटेल. अरे तूच माझा मुलगा नाही का म्हणतोस? दौलतराव, अव ही तुमची आई म्या धोंडू नाना आणि हे आणशी, हिच्या संग तुमचं लगीन ठरलं होतं हे पण विसरला. थांबा, तुमच्या हातात बेल आहे, समोर शंकराची पिंड आहे, घ्या शपथ आणि सांगा. मी तुमच्या अंशी नाही, हे तुमची आई नाही, हनाना नाही, सांगा. परमेश्वरा, कोणत्या जन्मीच्या पातकाची शिक्षा देतोयस मला? पाहिलं, देवळाची दशा पाहून महाराजांच्या डोळ्यात पाणी आलं. अरे तुम्हा लोकांना दया कशी अरे आहे? अरे अरे अरे, हाकलून द्या रे त्यांना. हा वय वय, चला चला चला. झटकेश्वराच्या कृपेनं 30,000 आणि 160 रुपये नेट प्रॉफिट. अरे महाराजांची आई कुठून मध्ये सापडली. बाबा, मी आता घेऊनच गेलो. खाली का आला? मला आईला भेटायला जायचं. जयसिंगा, जयसिंगा, आई आठवले काय तुला? तुझं काम झालं ना, तुम्हाला पैसा मिळाला ना, तुम्हाला माझ्या आईला भेटू दे. तुम्ही तरी सांगायला शेठ, तुमच्या पाया पडतो, मला माझ्या आईला भेटू देतो. मी नाही भेटलो तर ती माझ्याशी बोलणार सुद्धा नाही. शेठ, माझी आयुष्य आली ना स्वामी, माझी आयुष्य आली. तिला कळलं मी तिला नाही भेटलो तर ती माझ्याशी लगेच सुद्धा करणार नाही. शेठ, तुम्ही तरी काहीतरी सांगा. हातात येईल बघ, वाटेल ते तरी मी सांगा. याला असं तुडवून काढा, पुन्हा आईची आठवण नाही काढली पाहिजे. तुम्ही काय सगळे बिन आईचे हक्क तीन आईची असून आता बीत बापाची असं तुला काय करायचंय? काय वाटेल ते करा, मी जाणार म्हणजे काय सांगताय काय? त्या पवित्र आश्रमाविरुद्ध आणि सदासुखी महाराजांच्या विरुद्ध तुमची कंप्लेंट आहे का? हा काय राणू मामा, तुम्ही रिटायर्ड असलात तरी मूळचे पोलीस हा विसरू नका. साहेब, ही आणशी माझी सख्खी भाची आणि हिचं दौलतवर लगेच ठरलंय आणि आता ह्यो फोन झालाय. आश्रम तुमच्या हद्दीत आहे म्हणून तुमच्याकडे धाव ठोकली. ते ठीक आहे हो, पण नुसता संशय सोडला तर हे सदासुखी महाराज म्हणजे तुमचा दौलती, याला काही पुरावा आहे का? साऱ्या देशात त्यांचं नाव झालंय. ते खरं, पण तो साधू दुसराच आहे, आमच्या दौलती नाही असं तुम्ही धरून चाललाय की? अहो का नाही, मी तुम्हाला सांगतो, माझी बायको आणि आई रोज त्यांच्या दर्शनाला जातात. त्यांचा अंगारा लावल्याखेरीज माझी पोरं झोपत नाही. साहेब, तुम्हीच जर असं बोललात तर दौलू कधी त्या बदमाशांच्या तावडीतून सुटायचं नाही. बदमाश? हा, तो जयस्वामी म्हणजे आमच्या गावचा मवाली जयसिंगा. तो त्याच्या संगतच दौलती महिला आलाय. पण प्रत्यक्ष महाराज आपल्या तोंडाने कबूल करत नाही, त्याचं काय? साहेब, फक्त एक डाव आम्हाला मदत करा. आम्ही जर तिथं एकटे गेलो तर आमची काय गत होईल तुम्हाला ठावच आहे.
नाही म्हणू नका. नवीन तू समजतेस एवढं हे काम सोपं नाहीये. साहेब तुम्ही होय म्हणाला नाही तर आम्हाला जीव देण्यापर्यंत दुसरी गतच नाही. ठीक आहे, मी विचार करतो आणि तुम्हाला सांगतो. लय उपकार होतील साहेब. साहेब, येस, तुम्ही सांगितल्याप्रमाणे 80चा चेहऱ्यावर साफ बदलून टाकते. हेअर ड्रेसिंग आणि मेकअप करेल. चालल्या बोलल्या देखील श्रीमंती थंड आणि खानदानीपणा हवा. ओके, ठीक आहे साहेब. तुम्ही मला अगदी थोड्या दिवसाचा अवधी द्या, मग बघा या चतुरेची कमाल. थँक्यू मिस चतुरा. माझी खात्री होती तुम्ही हे काम स्वीकाराल म्हणून. अहो, स्वीकारायलाच हवं. पोलिसांना नाही म्हणून चालतं होय. ठीक आहे, तुमचं जे काही बिल असेल ते आमच्याकडे पाठवून द्या. ओके. ओके, चला आणू मामा. महाराज महाराज महाराज, आपल्या दर्शनाची वेळ संध्याकाळची आहे, तरी देखील काही खास मंडळी आपल्या दर्शनासाठी आली आहेत. महाराज महाराज, आपल्या आश्रमाला आणि गोरक्षण फंडाला यातल्या काही भक्तांनी 200, काही भक्तांनी 300 रुपये दान केलेले आहे. गोरक्षण फंडात हो. पण आपल्याकडे गायी आहेत कुठं? महाराज, आपण जगातल्या सगळ्या गायींचे श्रीकृष्ण आहात. असं सगळीकडे हा पैसा वाटला जाणार गाई. मग जगातल्या सगळ्या मशीनचे आपण कोण? आम्ही महाराज विनोदी आहेत. हो ना, हसत खेळत भक्ती मार्ग शिकवतात. महाराज, लग्न होऊन 7 वर्ष झाली, अजून मूल नाही, तर काय उपाय? आता तुम्हाला पोर होत नाही त्याला मी काय करू? आता माझं लग्न झालं असतं आणि मला 5-6 पोरं असती तर त्यातलं तुम्हाला एक दत्तक म्हणून देऊन टाकलं असतं. हरी 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 महाराज, असं बोलू नका हो. एक तरी मूल होईल असा आशीर्वाद द्या. हे घ्या बाई, तुमची मनोकामना पूर्ण होईल. हा, होईल होईल. चला 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 चला, या पुढे या. कोण आहे? महाराज, आमच्या धंदा पाणी चालते नाही आणि व्यापार जो आम्ही करते त्याच्यात आमचं नुकसान होते, तेव्हा आमच्या धंदा पाणी चांगला चालेल आणि चांगला पैसा मिळेल असा काहीतरी करा. हा नारळ उलटा दुकानात टांगा. उलटा चला. चला चला. महाराज, मी 10 वेळा एसएससी या परीक्षेला नापास झालो, मला काहीतरी पास होण्याचा मंत्र सांगा. रोज 3 तास शीर्षासन करत जा, डोक्यात बुद्धी उतरेल. ये. जा, आजपासून सुरुवात करा. चला चला, पुढे या. कोण आहे? माझ्या मुलीला मंगळ आहे. डोकं डोकं आहे ना, मग ठेवायचं पायावर. लग्न होईल असा उपाय. मुलीला मंगळ म्हणतात, काहीतरी लग्न करता सांगा उपाय. काळे रविवार करा 11. हा, म्हणजे काळे तीळ मुठभर घ्यायचे, गिळायचे आणि त्याच्यावर गरम पाणी प्यायचे तांब्यावर. चला चला, पुढे पुढे. नाथस्वामी, कार्यसिद्धीसाठी सर्वांना ताईत आणि अंगारा द्या. कल्याण असो. नमस्कार मंडळी, मी चतुरा. तुमची 80 एवढ्यात येईलच. बसा. आणि हो, माझ्याकडे कोणी आलं तर बसवून ठेवा. हा, बर. चतुराबाई आहेत का? आठवते की. कुणी आले तर बसून ठेवायला सांगितलंय. उठा, बसू. नाही म्हटलं नाना शेजारी बसू का आत्ती शेजारी बसू? हा?
आमची आता ही तुमची अंशी नाही, आजपासून या राजकुमारी पद्मकमला. राणू मामा, तुम्ही आजपासून बाईंचे एडीसी आणि चतुराबाई तुम्ही मनकरीन आंबडा नवरी साडी. नो, आजपासून तुम्ही बाईंच्या पर्सनल सेक्रेटरी प्लस केअरटेकर. ओके. तुमच्यासाठी रेनबो हॉटेलमध्ये एक रूम बुक केली आहे. मगनलाल आणि त्याचे दोस्त रोज एक्सक्यूज मी, लेडीज अँड जेंटलमेन, शिरापुरीच्या राजकुमारी पद्मकमला साहिबा आज इथं हजर आहेत. त्यांच्या वतीनं मी त्यांची पर्सनल सेक्रेटरी बोलत आहे. आत्ताचं नृत्य राजकुमारी साहेबांना फार आवडलं. त्यांनी नर्तकीला आणि त्यांच्या साथीदारांना 5,000 रुपयाचं बक्षीस जाहीर केलंय. प्लीज राजकुमारी. नॉनसेन्स. नो. राणी साहेबांचं जेवण खाण झाल्याशिवाय मी काही खात नाही की काही पीत नाही. अहो एडीसी साहेब, प्लीज आमची आणि राणी साहेबांची इंट्रोडक्शन करून द्या ना. जमणार नाही. असं म्हणू नका. नाही एबीसीडी साहेब, असं नाही. तू नॉनसेन्स. नाही एवढं काम करा. काय आमच्या महाराणी साहेब सदैव अस्वस्थ असतात. अधून मधून त्यांना चक्करल्यासारखं होतं. आणि तेवढ्यासाठी सदासुखी महाराजांना भेटण्यासाठी त्या इथे आल्या. ते तर आपलेच आहे. आम्ही त्यांची गाठ घालून देतो. तुम्ही सांगितलं ते आज सुद्धा घ्या, समजा येऊन घ्या. नाहीतर काय. असं तर तुम्हाला सोनं चौपट करून पाहिजे. हो हो जास्ती वाटलं तरी चालेल. हो हो जास्ती वाढलं तरी चालेल. द्या ते सोनं. मी महाराजांच्याकडे जाऊन येतो. हो हो. हरी 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 हरी. अहो येईल ना तो परत. हे भलत्या सलत्या शंका घेऊ नकोस. आतापर्यंत कितीतरी जणांचं सोनं त्यांनी चौपट करून दिलेलं आहे. सोनं चौपट होऊ दे. सोनं चौपट होऊ दे. चौपट होऊ दे. हरी 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 हरी. महाराजांनी मंत्र म्हणून ही तिजोरी दिली आहे. रोज लक्ष्मीची आणि या तिजोरीची पूजा करायची. अवश्य अवश्य. आणि 8 दिवसांनी उघडायची. हो हो त्या आधी नाही. नक्कीच नाही. समज? नाही.